Hello, my dear students. This is Swati Patil. I would like to welcome all of you on behalf of SPM Polytechnic Kumte. Today, we are going to start with the last topic of your Unit 2 comprehension. The title is Duo to Mentor by Guru Prasad Makkam. My dear students, already we have discussed the 8th chapter of Unit 2 comprehension, and now we are going to start with the last one. We are going to study the first four paragraph of the chapter today. The author is Guru Prasad Makkam. My dear students, we are going to start with the first paragraph now. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजवर आपण 8 चॅप्टरचा अभ्यास केलाय आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 9व्या चॅप्टरला सुरुवात करतोय. Before start, just I will tell what we are going to study today. काय आपण स्टडी करतोय हे थोडक्यात मला सांगायला आवडेल नक्कीच. My dear students, this chapter will help you to understand the qualities of a good leader. This chapter will help you to learn the responsibilities of leader, qualities of leader, responsibilities of leader, and it can also help to bring the transition to become an entrepreneur. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एका लीडरच्या एका नेता म्हणून किंवा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काय क्वालिटीज असायला हव्यात किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून तर हा चॅप्टर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचाच आहे असं मी म्हणेन. पण एक उद्योजक किंवा बिझनेसमन होण्यापूर्वी जे काही रोलमधनं आपल्याला जावं लागतं, ज्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात, त्या सगळ्या गोष्टींचा सारासार या चॅप्टरमध्ये आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि टायटल म्हणूनच दिले डुअर टू मेंटॉर. डुअर म्हणजे काय? परफॉर्मर, काम करत राहणारा. प्रत्येक जण काय असतो? डुअर असतो. आणि मेंटर मीन्स काय? एक गुरु म्हणूयात आपण, म्हणजे त्या पोझिशन पर्यंत की दुसऱ्याला गाईड करण्यापर्यंतच्या जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला काही स्टेजेसमधनं जावं लागेल, काही फेजेसमधनं जावं लागेल आणि त्या स्टेजेस आणि फेजेस इथे डिस्कस केलेल्या आहेत. म्हणजेच बघा, एक साधं प्रायमरी लेवलला काम शिकत आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतो. मग हळूहळू आपण वेगळ्या वेगळ्या पदावरती पोहोचू शकतो आणि मग आपला एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे मेंटॉरिंगचा. मेंटॉरचा म्हणजेच कोण? की तुमचे गुरु असं आपण म्हणूयात, गाईड करणारा म्हणूयात, की जो सतत समुपदेशन करतो, मार्गदर्शन करतो, मोटिवेट करतो. या लेवलला पोहोचेपर्यंत ज्या स्टेजेस महत्त्वाच्या असतात त्या स्टेजेस आपण या चॅप्टरमधनं स्टडी करतोय. अँड असंही म्हणू शकतो आपण की धिस आर्टिकल इज अ काइंड ऑफ इंटरव्ह्यू ऑफ मिस्टर लाल. लाल नावाची एक पर्सन आहेत, एक व्यक्ती आहे की त्यांचा एक इंटरव्ह्यू जणू काही या चॅप्टरमधनं आपल्या समोर ठेवलाय असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातनं, पर्सनॅलिटीमधनं या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत. म्हणजे एक लीडर होण्यासाठी काय लागतं, डुअर कोण असतो, कसा असतो नक्की, आणि जर सपोज इफ यू वॉन्ट टू बिकम अ मेंटर जर तुम्हाला व्हायचं असेल तर मग काय काय करावं लागेल, याच्या सगळ्याचे डिटेल्स या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द फर्स्ट पॅराग्राफ. ओके, पे अटेन्शन, ट्राय टू लिसन एव्हरीथिंग, कॉन्सन्ट्रेशन करा, व्यवस्थितपणे ऐकायचा प्रयत्न करा. लाल वॉज द चेअरमन ऑफ अ ग्लोबल कॉर्पोरेशन. मिस्टर लाल, दिस पर्सनॅलिटी वी आर गोइंग टू स्टडी टुडे. लाल बद्दल आपण स्टडी करतोय, मिस्टर लाल बद्दल. लाल ही वॉज द चेअरमन ऑफ अ ग्लोबल कॉर्पोरेशन. जागतिक लेवलला काम करणाऱ्या एका कंपनीचं, कॉर्पोरेशनचं ते चेअरमन आहेत. Being a jet setter made him experience different time zones month after month. And he was a jet setter. Means he is a person who travels frequently regarding the business. बिझनेसच्या कंपनीच्या कामानिमित्त ते सतत प्रवास करतात. त्यांना काय म्हणायचं? जेट सेटर. आणि आपण आणखीन एक असं म्हणू शकतो की जेट सेटर इज अ काइंड ऑफ ग्रुप ऑफ वेल्दी पीपल. वेल्दी पीपलचा, श्रीमंत लोकांचा एक समुदाय आहे, एक सोशल सेट आहे असं म्हणूयात, की जो काय करतो? बिझनेस आणि याच्याशी रिलेटेड सगळे काम करतो आणि इतरांना, इतर बिझनेसना गाईड करण्याचं काम करतो. ओके, तर जेट सेटर असल्या कारणानं ते सतत प्रवासामध्ये असतात, प्रवास करतात. ही हॅड टू काउंटर चॅलेंजेस इन डिफरंट जिओग्राफीज, कल्चर्स, इकॉनॉमीज अँड लॉज. मग प्रवास असल्या कारणानं ही शुड हॅव टू फेस द डिफरंट जिओग्राफीज, कल्चर्स, इकॉनॉमीज अँड लॉज. मीन्स तिथलं भौगोलिक वातावरण, सांस्कृतिक वातावरण, अर्थव्यवस्था, कायदे, या सगळ्याच गोष्टीला वेगळ्या वेगळ्या देशात गेल्यावरती त्यांना वेगळ्या वेगळा अनुभव येत राहतो. Amidst all this, he would to handle the routine humdrum of top management ego, union problem, his stands to the family, meeting political leader, and the daily drill of routines too.
मग इतक्या सगळ्या देशामध्ये प्रवास करत करत बाकीच्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या वातावरणाला जर फेस करावं लागतंच, प्लस त्यासोबत काय आहे, एक डेली रुटीनचा भाग आहे की हमड्रम ऑफ टॉप मॅनेजमेंट इगो, मॅनेजमेंटमधल्या लोकांचे इगो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हमड्रम मीन्स असं बऱ्याचशा वेळा असतं की कोण एक्सायटेड असतं, कोण नसतं, मग त्यावेळेस इगो प्रॉब्लेम निर्माण होतात, युनियन प्रॉब्लेम, कामगारांचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, फॅमिलीला वेळ द्यावा लागतो, पॉलिटिकल लिडर्सना भेटावं लागतं इतक्या मोठ्या पदावर काम केल्यावरती, राजकीय लोकांच्या भेटीगाठी होतात, आणि डेली रुटीन जे डेली प्रॉब्लेम्स आहेत ते आहेतच. वी हॅड द ऑनर ऑफ मीटिंग हिम अँड लर्न द ग्रोथ लेसन्स फ्रॉम हिम डायरेक्टली. आणि ज्या ग्रुपने हा चॅप्टर आपल्याबद्दल डिस्कस केलाय त्यांना ते मीट करण्यासाठी, आज भेटण्यासाठी येत आहेत मिस्टर लाल, आणि त्यांनी सांगितले की एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व कसं आणि त्यांना त्याचा फायदा नक्की कशा प्रकारे झाला. सी, तो ग्रुप आपल्याशी डिस्कस करतोय की आमच्याकडे त्यांची व्हिजिट होती आणि त्यावेळेचा सगळा प्रसंग एक्झॅक्टली कसा होता. आता आम्हाला एक खूप चांगली संधी मिळते, ऑनर, जणू काही आमचाच सन्मान येतो की आज आम्हाला त्यांच्याकडनं डायरेक्टली खूप चांगले लेसन्स शिकायला मिळणार आहेत, खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. लाल हॅड ॲग्रीड टू स्पेंड अ फ्यू आवर्स विथ ऑल ऑफ अस. त्यांनी ॲग्री केलं, ते सहमत झाले की आम्ही तुमच्यासोबत येऊन तुम्हाला गाईड करू. वी वेर डेक्ड अप विथ आवर फॉर्मल अटायर, मीन्स दे आर पुटिंग द स्पेशल क्लॉथ्स असं म्हणूयात आपण. सगळ्यांनी विशेषतः तयारी केली होती फॉर्मल अटायरमध्ये, फॉर्मल ड्रेसिंगमध्ये. वी कॅरीड गिफ्ट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, बरेचसे गिफ्ट्स आणले होते ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. ॲज द हँड्स मेट इन द क्लॉक ही एंटर्ड विथ अ बॅकपॅक. आणि बरोबर वेळेला स्वतःची बॅग घेऊन ते उपस्थित राहिले. ओके, वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द फर्स्ट पॅराग्राफ. We expected he would arrive with an entourage of secretaries, advisors, and helpers. They were expecting that there will be a group of the secretaries and the advisors with him, but not like that. He was alone. ते स्वतः एकटे आले होते, त्यांच्यासोबत कसलाही प्रकारचा ग्रुप नव्हता. एन्टॉर्ज म्हणजे ग्रुप, सेक्रेटरीचा ग्रुप असेल, ॲडवायझर असतील, हेल्पर्स असतील असं यांना वाटलं, पण त्यांच्यासोबत कुणीही आलेलं नव्हतं. इन्स्टेड ही केम अलोन, सेट अप हिज लॅपटॉप, सॉ हिज कॅलेंडर अँड केम टुवर्ड्स अस विथ अ स्माइल ऑफ चाइल्ड. ते स्वतः एकटे आले, स्वतःचा लॅपटॉप सेट केला, सगळं सेट केलं आणि एक छानपैकी इनोसेंट स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती होती. आणि स्माइल म्हणजे ते हास्य चेहऱ्यावरती घेऊन कामाला त्याने सुरुवात केली. द इनिशियल स्टेप्स गेव अस अ साय ऑफ रिलीफ ॲज ही मेड अस व्हेरी कम्फर्टेबल वाईल वी एक्सपेक्टेड टू फील इंटिमिडेटेड. त्यांना असं वाटलं की एक टिमिड असं, फिअरफुल असं वातावरण तयार होईल कुठेतरी, भीतीदायक असं, बट तसं काहीही झालं नाही. अँड ऑल द क्रेडिट गोज टू मिस्टर लाल. त्याचं सगळं श्रेय मिस्टर लालना जातं की त्यांनी आल्यावरच त्यांना खूप छान स्माइल देऊन रिलॅक्स केलं कुठेतरी, आणि कसलंच दडपण त्या बाकीच्या एम्प्लॉईच्या मनावरती राहिलेलं नाही. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ हिज सक्सेस वी सॉट, अँड वी वे थिंकिंग दॅट व्हॉट इज हिज सिक्रेट. काय नक्की एवढं यश मिळवण्याच्या मागं काय सिक्रेट असावं. After the initial pleasantries, the questions popped out one of our voices. He smiled and assured he would reply in the course of interaction. He rose instantly and we got up in a reflex. आणि असे प्रश्न सुरू झाले सगळ्या समोरच्या एम्प्लॉईजमधनं यायला की काय सिक्रेट आहे वगैरे वगैरे. आणि त्याने स्माइल करून अश्युअर केलं, खात्री दिली, सांगितलं की डेफिनेटली आय विल आन्सर द ईच क्वेश्चन बट इन द इंटरॅक्शन सेशन. इंटरॅक्शन सेशन जेव्हा असेल, संवादाचं जेव्हा सेशन असेल, तेव्हा मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि ते उठले आणि त्यांच्या पुढच्या कामाला त्याने सुरुवात केली. म्हणजे ते पूर्ण आता बिल्डिंगमध्ये जाणार आहेत, सगळीकडे व्हिजिट आहे त्यांचं, त्या कामाला ॲक्च्युली सुरुवात झालेली आहे. वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द नेक्स्ट पॅराग्राफ. He had seen a lot more decades than any of us, yet he was the quickest to move. He was the experienced person. अनुभव असल्या कारणानं, बरेचसे दशक हेच काम केले असल्या कारणानं बराचसा अनुभव जवळ होता आणि म्हणजे सहजता होती कामामध्ये, वागण्यामध्ये कुठंतरी. म्हणजे आमच्यापेक्षा फास्ट कुठंतरी तेच होते असं ते म्हणतात. ही वॉज द क्विकेस्ट टू मूव्ह. वी ऑल फॉलोड हिम and few hefty ones among us were gasping for breath. मीन्स सगळे त्यांना फॉलो करायला लागले, आणि काही जे हेफ्टी लोक होते, जे हेवी होते, म्हणजे शरीराने हेवी असलेले लोक, ते दे वेर गॅस्पिंग फॉर ब्रीथ,
श्वसनासाठी त्यांना धाप लागल्यासारखं झालं कुठंतरी. वाय? बिकॉज फिजिकली खूप स्ट्रॉंग असल्या कारणानं. कीप पेस इवन ॲट द फिजिकल रिलीम. डिस्टन्स ठेवायला लागले ते, कारण धाप लागायला लागली, श्वास घ्यायला थोडासा अडचण व्हायला लागली जाड असल्या कारणानं. ॲज वी वेअर वॉकिंग ही वॉक पास्ट द वर्क एरिया टू रीच द नेक्स्ट बिल्डिंग वेअर वी सपोज टू सीट. ते जेव्हा चालत पुढं चाललेत एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये, एका सेक्शनकडून दुसऱ्या सेक्शनला, तेव्हा असं आम्हाला वाटायला लागलं की आता इथं थांबलं पाहिजे, वी शुड हॅव टू सीट हिअर. बट तसं काही घडलेलं नाहीये. ॲज ही मूव टू वर्क एरिया ही कुड सी 3 people among us. The 1,000 having purpose look at the screen as if it were a horror show. अशा पद्धतीने ती सगळी मुवमेंट होती की बरेचसे लोक काय होते, परप्लेक्स लुक्समध्ये, म्हणजे कन्फ्युज होते की नक्की काय चाललंय, कुठला हॉरर शो तर नाहीये. दे सीम टू हॅव फेस्ड अ मेजर टेक्निकल ग्लिच अँड द चेअरमॅन ऑक्युपाईड हिज चेअर फॉर अ फ्यू सेकंड. आणि काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम आला, ग्लिच म्हणजे प्रॉब्लेम, अँड चेअरमॅन मिस्टर लाल त्याने त्यांची चेअरवरती बसले ते त्यांच्या फ्यू सेकंडसाठी तर का होईना. ओके, वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द नेक्स्ट. होप यू आर गेटिंग ऑल द थिंग्स. समजत असावं तुम्हाला काय चाललंय. मिस्टर लाल व्हिजिट करण्यासाठी एका ग्रुपकडे आलेले आहेत आणि त्यांचा अनुभव ते सांगणार आहेत सगळं. ॲज अ एंटरप्रेन्युअर, ॲज अ डुअर, मेंटॉर, मॅनेजर म्हणूयात आपण, लीडर म्हणूयात, ते कशा पद्धतीने डेव्हलप झाले आणि काय नक्की गरजेचं आहे या डेव्हलपमेंटसाठी, हा सगळा अनुभव शेअर करण्यासाठी, सजेस्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. We are going to continue with the next. He could understand the entire issue in a minute and gave simple and short instructions which brought an instant smile in the geeks. Means he could understand the entire issue in a minute. त्यांना कळलंय टेक्निकल काय प्रॉब्लेम मला, आणि gave simple and short instructions which brought an instant smile in the geeks. We wondered, Lal is a global leader. He could solve even the problem of desk like a geek. म्हणजे इतका मोठ्या पदावरती काम करणाऱ्या माणसाला हा कॉम्प्युटरचा साधा टेक्निकल इश्यू पण सोडवता येतो. लाल अटर्ड, आय हॅड वर्कड ऑन दीज मशीन्स बर्निंग मिडनाईट ऑइल फॉर अ लॉंग टाईम. ते असं म्हणतात की काय, म्हणजे ही वॉज कंटिन्युअसली वर्किंग ॲट नाईट. रात्रंदिवस त्यांनी काम केलं या गोष्टीवर. बर्निंग मिडनाईट ऑइल म्हणजे रात्रभर मेहनत घेणं असं आपण म्हणूयात. ओके, रात्रभर काबाड कष्ट करून एखादी गोष्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणं, त्याला काय म्हणायचं, बर्निंग मिडनाईट ऑइल, म्हणजे मध्यरात्री काम करणं वगैरे. ओके, तर बघा, म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आधी स्वतः शिकलेल्या आहेत आणि मग त्या स्टेजमधून ते पुढच्या स्टेजला गेलेत. मीन्स तुम्हाला मोठ्या पदावर जायचं असेल तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा येणं अत्यंत गरजेचं आहे, असा कुठेतरी मेसेज इथं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हेच आपल्याला या पर्सनॅलिटीमधनं शिकायचं आहे. आपल्याला काय वाटतं, डायरेक्ट बॉस होता येईल का, बट असं होता येणार नाही. डायरेक्ट एका हायर लेवलला आपण पोहोचवू शकत नाही. Lal uttered, I had worked on these machines burning midnight oil for a long time. When I started the organization, I was the doer. When he had started his company, first step, he had started as a doer. पहिला प्रवास जो सुरू झाला तो डुअर म्हणून झाला, परफॉर्मर म्हणून झाला. आय यूज टू डू एव्हरीथिंग. मी सगळ्या प्रकारची कामं करायचो. बीट कोडिंग, सिस्टम आर्किटेक्चर, अकाउंटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, बॅक ऑफिस, बिझनेस डेव्हलपमेंट. आय वॉज सोलली रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. मीन्स ते कोडिंग असेल, कॉम्प्युटरचं प्रोग्रामिंगचं, सिस्टम आर्किटेक्चर असेल, अकाउंटिंगचं काम असेल, ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापन सांभाळायचं असेल, ऑफिसचं बॅक ऑफिसचं काम असेल, आणि जो काही बिझनेस डेव्हलप करायचं त्याच्याशी रिलेटेड कुठल्याही प्रकारचं काम असू देत, ही वॉज द रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेऊन काम करणे हा माझा स्वभावच होता. दॅट वॉज द स्टेज आय वॉज अ डुअर. त्या स्टेजला, त्या फेजला मी डुअर होतो. ओके, मी परफॉर्मर होतो, गोष्टी शिकत होतो काम करत करत. सो दॅट स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट टू बिकम अ लीडर ऑर मेंटर. आणि ते स्टेज अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला काय व्हायचं असेल, डुअर किंवा मेंटर व्हायचं असेल तर. वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द नेक्स्ट पॅराग्राफ. थर्ड पॅराग्राफ. We moved towards the conference hall where we were supposed to be seated. He had a conference call with SBU heads spanning across 6 countries. Lal spoke about the global launch, IP strategies,
अँड द हायर इकलॉन्स ऑफ बिझनेस मीन्स सी कॉन्फरन्स हॉलकडे गेल्यावर तिथं वाटलं की आता सगळे वी वेअर सपोज टू बी सीटेड, सगळे आम्ही बसू शकतो इथं. आणि त्याच वेळी त्यांना कॉन्फरन्स कॉल अटेंड करावा लागला की जो कुणाशी होता, SBU युनिटशी होता, की 6 देशामधल्या SBU युनिटशी त्यांना डील करायची होती किंवा बोलायचं होतं असं आपण म्हणूया कॉन्फरन्सद्वारे. SBU म्हणजे स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट असं त्याचं लॉंग फॉर्म आहे, स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. लक्षात ठेवा. 6 कंट्रीजमधल्या 6 देशांमधल्या आणि ग्लोबली जागतिक लेवलला त्यांना बोलायचं होतं. कशावरती? IP स्ट्रॅटेजीवरती. अँड द हायर इकलॉन्स ऑफ बिझनेस. हायर इकलॉन ऑफ बिझनेस मीन्स हायर लेवल और रँक ऑफ द बिझनेस इन बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन असं आपण म्हणू शकतो. IP स्ट्रॅटेजी म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. SBU स्टँड्स फॉर स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट, IP स्टँड्स फॉर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. या गोष्टीवरती, या बिझनेसशी रिलेटेड गोष्टीवरती त्यांना कॉन्फरन्स कॉल होता. ही कुड मूव्ह फ्रॉम द डुईंग डोमेन टू द स्ट्रॅटेजी डोमेन क्विकली. म्हणजेच काय, ती गोष्ट कशी करायची एक्झॅक्टली, म्हणजे आम्हाला जे सांगत होते ते काम करता करता ते लगेच पटकन इकडं स्ट्रॅटेजीकडं आले, म्हणजे त्यांच्या त्या कॉन्फरन्स कॉलमध्ये बिझी झाले. वी सॉ द व्हिडिओ कॉल विथ ऑ where group dynamics, marketing thoughts, and many other agenda bullets were discussed amidst translators, technology, timing difference, and different views. They were surprised. We saw the video call with awe means with surprise. सगळे शॉक झाले होते, सरप्राईज झाले होते, की ज्याच्यामध्ये बरेचसे मार्केटिंगशी रिलेटेड गोष्टी, सगळा अजेंडा म्हणजे मेन पॉईंट, सगळे ज्या विषयावरती बोललं जायचं होतं ते सगळे डिस्कस केले गेले त्याच्यामध्ये, की म्हणजे या सगळ्या गोष्टी असंच कुणालाही शिकायला मिळणार नाहीत, की ज्या गोष्टी आम्ही पाहत होतो, आम्ही बघू शकत होतो. वी कुड सी द स्विफ्ट ट्रान्झिशन फ्रॉम द टेक्निकल इश्यू टू द ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह इन अ मॅटर ऑफ फ्यू मिनिट्स. आम्ही पाहिलं की एक टेक्निकल इश्यू सॉल्व्ह करणारा हा माणूस, हा व्यक्ती लगेच ग्लोबल पर्स्पेक्टिव्हवरती बोलायला सुरुवात केली त्यानं, आणि तेही इतक्या इझिली की कळलंही नाही आम्हाला. म्हणजे तेच महत्वाचं आहे. त्याला स्विफ्ट ट्रान्झिशन असं म्हटलंय बघा. बदल झाला तो त्यांच्यामध्ये, रूपांतर, की एका रोलमधनं दुसऱ्या रोलमध्ये ते गेले. ओके. Lal described his 2 decades in a short sequel of sentences which appeared to be the foundation of his success story. And continuously he was describing his experience असं आपण म्हणूयात. छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की काय एक्झॅक्टली पाया आहे माझ्या या सक्सेसचा. तर तो म्हणजे डुअर असताना केलेली कामं. प्राथमिक स्टेजला सुरुवात करताना प्रवासाची सगळ्या प्रकारची कामं करणं अत्यंत गरजेचं असतं, आणि मगच आपण कुठेतरी हायर लेवलला जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. होप यू हॅव अंडरस्टूड दिस मच. वी आर गोइंग टू मूव्हिंग फॉरवर्ड विथ द नेक्स्ट पॅराग्राफ, 4th paragraph. Lal narrated, I was a doer when I started. I used to do everything. That phase helped me to sustain as I had to curtail cost. It also helped me to know all the nuances of business. Without that stage, I would have never understood higher management thoughts. See, when he was a performer, when he had started his journey, okay, at the time he was the doer. I used to do everything. त्यावेळी मी सगळ्या प्रकारची पडेल ती कामं करायचो. दॅट फेज हेल्प मी टू सस्टेन. त्या प्रवासानं मला सस्टेन करायला, उभं राहायला शिकवलंय. म्हणजे सुरुवात केली तेव्हा उभं राहणं अत्यंत गरजेचं होतं, टिकणं अत्यंत गरजेचं होतं. ते कोणी शिकवलं असेल तर डुअरच्या फेजने. ॲज आय हॅड टू कर्टेल कॉस्ट. कर्टेल कॉस्ट मीन्स काय, छोट्या छोट्या किरकोळ हे म्हणूयात आपण किंमत एखाद्या गोष्टीची, ती जर मला कोणी शिकवली असेल मायनर या सगळ्या छोट्या गोष्टींची व्हॅल्यू, तर ती या प्रवासाने शिकवली डुअरच्या. इट ऑल्सो हेल्प मी टू नो ऑल द न्युएन्सेस ऑफ द बिझनेस. आणि याचमुळं मला बिझनेसमधले न्युएन्सेस म्हणजे मायनर गोष्टी कळत गेल्या, छोट्या छोट्या गोष्टी कळत गेल्या. कशामुळं, तर किरकोळ गोष्टींची किंमत मला माहिती होती काय असते ते, किंवा त्या किरकोळ किंमतीला पण किती महत्त्व आहे, व्हॅल्यू आहे, हेही मला चांगलं माहिती होतं. त्या स्टेजशिवाय मी हायर मॅनेजमेंट थॉट्स कधीच शिकू शकलो नसतो. म्हणजे त्या स्टेजमधनं जर गेलो नसतं तर इतक्या लेवलला, जागतिक लेवलला मला काम करता आलं नसतं. ही कंटिन्यूड. अ फायनान्स डायरेक्टर शुड हॅव बीन ॲन अकाउंटंट ॲट सम टाईम ऑफ हिज करिअर टू परफॉर्म इफेक्टिव्हली. फायनान्स डायरेक्टर व्हायचं असेल तर आधी अकाउंटंट असणं गरजेचं आहे.
ते जाणून घेणं गरजेचं आहे प्रायमरी लेवलला. आय यूज टू डू द मोस्ट टॉकिंग ॲज डुअर, आणि ॲज अ डुअर मी बरीचशी कामं केलेली आहेत. म्हणजे बघा, फायनान्स डायरेक्टर व्हायचं असेल, म्हणजे फायनान्स लेवलला डायरेक्टर म्हणून काम करायचं असेल तर आधी अकाउंटंटचं काम, बेसिक काम येणं गरजेचं आहे. मग त्याच प्रकारे डुअर जर झालो आपण तर त्या आपल्या करिअरमध्ये आपण सर्वोत्तम लेवलला, उच्चतम लेवलला सहजपणे काम करू शकतो, असं मिस्टर लालचं ओपिनियन कुठंतरी आहे, असं म्हणायला काहीही हरकत नाही आहे. वी हॅव डिस्कस द 4 पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर. होप यू हॅव अंडरस्टूड दिस मच. तुम्हाला कळलं असेल इतका भाग नक्कीच, आणि राहिलेला उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, शेवटच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. पूर्णपणे व्हिडिओ व्यवस्थित ऐका, पॅराग्राफ वाचा मन लावून, तुम्हाला नक्कीच कळेल काय एक्झॅक्टली सांगितलेलं आहे ते. मिस्टर लालच्या बाबतीत त्या पर्सनॅलिटीच्या आधारे काय महत्त्वाचे पॉईंट्स डिस्कस केलेले आहेत ते. वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द नेक्स्ट पॅराग्राफ इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच.